नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, वार्षिक परीक्षेमध्ये नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरत द्वितीय सत्रांत परीक्षा 2023-24 9/4/2024 रोजी धोरण 4 इयत्ता 4थीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला। त्याचं संपूर्ण सोल्युशन आज आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1, कंप्लीट द डायलॉग यूजिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट। तुम्हाला संवाद पूर्ण करायचा आहे, डायलॉग पूर्ण करायचा आहे। तुम्हाला कंसामध्ये वाक्य दिलेली शब्द दिलेले आहेत। स्टुडंट सेज गुड मॉर्निंग डॅश टीचर, या ठिकाणी उत्तर येईल टीचर। टीचर सेज गुड मॉर्निंग स्टुडंट्स, या ठिकाणी आपण दुसरं उत्तर लिहिलं। स्टुडंट सेज वाव विच ॲक्शन सॉन्ग, या ठिकाणी वाव हे उत्तर येईल। क्वेश्चन 2, कंप्लीट द स्पेलिंग्स, या ठिकाणी फुटता अक्षर मुको। आपल्याला स्पेलिंग दिलेले आहेत पण ते अपूर्ण दिलेले आहेत, तर त्याच्यात आपण जे वर्ड्स नाही आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत। तर TEACHER टीचर ही स्पेलिंग पूर्ण होते। PEA हा फुटणारा शब्द आपण लिहिला। COCK PEAOCK पिकॉक हा एक शब्द तयार झाला। S-Y के लिहिला तर स्काय हा शब्द तयार झाला। GIRL गर्ल शब्द तयार होतो। हे फुटणारे शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3 पाहूया। रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स। फकरो वाचो आणि प्रश्नांना जवाब लखो। परिच्छेद दिलेला आपल्याला या परिच्छेद वाचायचा आहे। या परिच्छेद वाचन झाल्यावर त्याच्यावर आधारित जी प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत। परिच्छेदवरून प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न आहे हु इज अप्पू, तर परिच्छेदमध्ये दिलेला आहे उत्तर अप्पू इज अ बेबी एलिफंट। सेकंड क्वेश्चन डज अप्पू लिव्ह इन द फॉरेस्ट, अप्पू फॉरेस्टमध्ये राहत होता का? यस, अप्पू लिव्ह इन द फॉरेस्ट, हो तो राहत होता। अप्पू हॅज अ डॅश टेल, त्याची शेपटी कशी होती तर शॉर्ट, हे उत्तर आपल्याला दिलेलंच आहे परिच्छेदमध्ये। आय हॅव अ 2 येलो ट्रंक, ट्रू ऑर फॉल्स, हत्तीला 2 सूंड असतात, खरं आहे का खोटं तर खोटं आहे म्हणून फॉल्स। फिफ्थ नंबर फाइंड अपोजिट वर्ड ऑफ वीक फ्रॉम द पॅराग्राफ। आपल्याला जो परिच्छेद दिला त्याच्यातनं वीक म्हणजे कमजोर याच्या विरुद्ध शब्द आपल्याला अपोजिट वर्ड लिहायचा आहे, तर अपोजिट वर्ड आहे स्ट्रॉंग। 6 नंबर अप्पू हॅड डॅश बिग इयर्स, त्याला किती कान होते? मोठे कान होते पण किती होते? 2, तर 2 लिहायचे। क्वेश्चन नंबर 4 राईट द सेंटेन्स ॲज गिवन बिलो। खाली जे सेंटेन्स दिलं आहे त्याप्रमाणे आपल्याला उदाहरण जसे दिलेले आहेत तसेच्या तसे लिहायचे आहेत, अनुलेखन करायचे। आपल्याला पूर्णच्या पूर्ण 4 मार्क याच्यात आपल्याला प्राप्त होतात, म्हणून वाक्य जसे दिलेले आहेत त्याचप्रमाणे लिहायची आहेत। 4ही वाक्य आपण सेम लिहायचे, याच्यात कोणतंही उत्तर आपल्याला लिहायचं नाही। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। क्वेश्चन नंबर 5 फिल इन द ब्लँक्स, चूज द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट। आपल्याला कंसमधून योग्य तो शब्द चूज करून इथं लिहायचा आहे। लेग्स, टेल, बॉव, भाव हे 3 शब्द दिलेले। दिस इज अ डॉग पहिलं वाक्य। दुसरं वाक्य इट हॅज 4 काय असतात त्याला 4 लेग्स, सो आन्सर लेग्स। इट हॅज शॉर्ट डॅश, त्याला लहान आखूड काय असते? टेल, टेल म्हणजे शेपटी असते। इट बार्स तो भुंकतो कसा? भाव भाव, तर भाव भाव आपण लिहिले। क्वेश्चन नंबर 6 गिव द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स। 4 मार्काला विचारलेलं आहे, प्रश्नांची उत्तर द्यायची। व्हॉट इज युअर नेम, आता या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं आहे। या ठिकाणी या विद्यार्थ्याने काय लिहिलं? माय नेम इज कार्तिक, कार्तिक नावाचं आहे म्हणून कार्तिक लिहिलं, ठीक आहे। सेकंड क्वेश्चन हु इज युअर इंग्लिश टीचर। आता इंग्लिश टीचर हे तुमचे सगळ्यांचे सेम असतील वर्गामध्ये, प्रत्येक वर्गखंडात वेगवेगळे असतील, पण तुमचा जो वर्गामध्ये जे इंग्लिश शिक्षक शिकवत असतील त्यांचं नाव लिहायचं आहे। या कार्तिकचे इंग्लिशचे शिक्षक आहेत
माय इंग्लिश टीचर इज केसर सर. या केसर सरांचं नाव त्यांनी लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7. फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. कंसामध्ये दिलेले आहेत वर्ड्स. माय फादर इज अ माय फादर इज अ टीचर डॅश लाईक्स टीचिंग. आता फादर काय आहेत? टीचर आहेत. मग ते पुल्लिंग आहेत का स्त्रीलिंग? तर पुल्लिंग आहेत, म्हणून शी किंवा ही याच्यापैकी काय येईल? ही, म्हणजे ते. त्यांना शिकवणं आवडते. दॅट इज मोती डॅश टेल इज शॉर्ट. तो मोती आहे, त्याची काय आहे? शेपटी लहान आहे, म्हणून इट का इट्स? तर इट्स, त्याची. दिस इज आवर स्कूल. धिस इज आवर स्कूल. अस येणार नाही, तर आवर येईल. आय एम राकेश. धिस इज डॅश बॅग. मी राकेश आहे, तर ही माझी बॅग आहे. माझीसाठी माय येईल. ओके. क्वेश्चन नंबर 8 पाहूया. सर्कल द अप्रोप्रिएट वर्ड. साचा शब्द पर गोल करो, म्हणजे खऱ्या शब्दावर गोल करायचा आहे. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. तर ऑन, द, अंडर. तर हे टेबलवर काय दिसतंय? वर आहे, म्हणून ऑनवर आपण राऊंड मारला. हे टोपीच्या खाली आपल्याला काय दिसतं आहे? तर ऑन, द, इन आणि अंडर. याच्यापैकी काय येईल? अंडर येईल, त्याच्या खाली आहे. त्याचप्रमाणे ही टेबलच्या खाली मांजर दिसते, कॅट दिसते, म्हणून ऑन, द आणि अंडर याच्यापैकी एक शब्द येईल अंडर, म्हणजे च्या खाली. क्वेश्चन नंबर 9. क्लासिफाय द सेंटेन्सेस. आपल्याला काय करायचं आहे? जे शब्द वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांना भूतकाळ जे शब्द आहेत त्यांना शोधून लिहायचं आहे. उदाहरणार्थ एस्टरडे वॉज संडे. तर याच्यातले 2च वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. 4 वाक्य दिलेले आहेत, त्याच्यापैकी हे 2 वाक्य जे आहेत ते भूतकाळातले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला बाजूला जागा दिलेली आहे, म्हणून हे दोघं वाक्य आपण या ठिकाणी बाजूला लिहिणार आहोत. पहा. देअर वॉज हेवी रेन एस्टरडे. वॉज आलेला आहे, म्हणजेच ते भूतकाळातलं वाक्य आहे. देअर वेअर नो चिल्ड्रन इन द पार्क. पार्कमध्ये चिल्ड्रन किंवा मुलं नव्हती. वेअर आणि वॉज या वर्ड्सवरून आपल्याला लक्षात येतं की हे कालची वाक्य आहेत किंवा भूतकाळातली वाक्य आहेत. क्वेश्चन नंबर 10 पाहूया. फाइंड अपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन. आपेला शब्दोना विरोधी शब्द लखो. हॅपी त्याचा विरुद्धार्थी शब्द सॅड. डे, नाईट. कम, गो, न्यू, ओल्ड. या पद्धतीने आपण अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. या पद्धतीने आपण संपूर्ण स्टँडर्ड 4 म्हणजे धोरण 4 इयत्ता 4ची इंग्रजीची प्रश्नपत्रिकेचे सोल्युशन पाहिलं.